सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 119 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. तन्वी रिया आणि कुणाल दोघांनाही त्यांच्या बेडरूममध्ये सोडून तिच्या बेडरूममध्ये आली. तिला बेडरूममध्ये अर्जुन कुठेच दिसला नाही. ती म्हणाली, कुठे गेला हा वेडा कुठला? म्हणे आपली ही बेडरूम हनीमूनसारखी डेकोरेट कर. अर्जुन इज मॅड. मी तयारी केली नाही म्हणून चिडून गेला की काय असं तिला वाटलं. पण इतक्यात अर्जुनने तन्वीच्या अंगावर गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या आणि पडद्याच्या पाठीमागून तिला घट्ट मिठी मारून कोपऱ्यात ओढून घेतली. आणि आता ती खूप आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहत होती. अर्जुन, अरे काय हे? ती हसून म्हणाली. तो तिच्यावर नजर रोखत म्हणाला, मी तुला सांगितलं होतं ना की आपली रूम फर्स्ट नाईटसारखी सजव म्हणून. तू का नाही ऐकलंस? अर्जुन बेबी, काय हे? अरे ते नवीन कपलसाठी असतं ना, त्यांचा मूड तयार व्हावा, ते एकमेकांजवळ यावेत म्हणून. आपलं आता झालं आहे सगळं करून. स्वित्झर्लंडला सुद्धा जाऊन आलो की नाही आपण, आणि मी केलं होतं की नाही तुझ्यासाठी सगळं. मग आत्ता कशाला? आपलं लग्न आता ओल्ड झालं आणि आपल्याला एकमेकांबद्दल असं अट्रॅक्शन वाटण्यासाठी डेकोरेशनची काय गरज आहे जानू? वी आर ऑलरेडी फॉल इन लव्ह विथ टुगेदर. आपण अगोदरच एकमेकांच्या प्रेमात पडलेलो आहोत ना. ती तिच्यासाठी मॅड झालेल्या तिच्या नवऱ्याला खूप प्रेमानं गळ्यात हात टाकून समजावत होती. आणि तो पुन्हा तिला आणखीन घट्ट जवळ ओढत म्हणाला, नो वे तनू, मला तर तू रोज नवीन वाटते. असं वाटतच नाही की आपल्या लग्नाला 9 महिने झाले. तू अजूनही खूप हॉट आणि सेक्सी वाटतेस. असं म्हणून त्यानं तिच्या छातीच्या वर किस केला आणि म्हणाला, पण सुरुवातीचे दिवस स्पॉईल झाले आपले. मग त्याचा बॅकलॉग भरून काढायला नको का ओव्हर टाईम करून? आणि अट्रॅक्शन म्हणून नाही गं, तर आपलं लव्ह एव्हरग्रीन ठेवण्यासाठी तुला मी रूम डेकोरेट कर म्हणत होतो. आणि ती गालात हसली आणि म्हणाली, सोड अर्जुन, आता झोपूया आपण. आपल्याला उद्या आपल्या घरी जायचं आहे ना. इथलं काम आता झालं. तो म्हणाला, इतक्यात लगेच? ती म्हणाली, अर्जुन डोंट से की तुला आता इथेच राहायचं आहे कायमचं. असं म्हणू नकोस आता. आणि अर्जुन म्हणाला, नो बेबी, मला तर आपलं घरच खूप आवडतं, हे तर तुला माहीतच आहे. आपण जाऊया सकाळी, पण आत्ताची ही नाईट एन्जॉय करायची ना आपण. ती म्हणाली, प्लीज बेबी प्लीज, नॉट टुडे, आय एम सो टायर्ड. नेक्स्ट डे पक्का आपल्या घरी गेल्यावर. ती खूप काकुळतीला येऊन त्याला विनंती करत होती, कारण अर्जुन सरांचा राग तिला माहीत होता आणि एकदा रागाला गेले की काही खरं नाही. आणि तो तिला मिठी मारत म्हणाला, इट्स ओके तनू, अगं त्यात काय एवढं, तुझी इच्छा नाही ना, देन ओके, लेट्स स्लीप. असं म्हणून दोघेही झोपले. आणि ती म्हणाली, अर्जुन उद्या रियाशी बोलशील ना आईबद्दल? तू जर नाही तिच्याशी बोललास आणि तिला नाही समजवलं आणि तिला सत्य समजलं तर ती कुणाला हँडल होणार नाही. तो म्हणाला, हो बोलेन. आणि मग दोघेही झोपले. आता अर्जुन झोपला, पण तन्वी मात्र विचार करत होती. खरं तर अर्जुनची आई या जगातून कालच गेली म्हणून ती फारच दुःखी होती. मागच्या वेळी बाबांच्या फक्त आठवणीने अर्जुन 5-6 दिवस डिप्रेशनमध्ये गेल्यासारखा झाला होता. तो तन्वीशी एकत्र बेडवर झोपून सुद्धा एकरूप होत नव्हता. त्याची इच्छा होत नव्हती. खूप खूप मुश्किलीने तिने त्याला म्हणवलं होतं, कारण बाबांवर त्याचं खूप जास्त प्रेम होतं. आणि आता जन्मदाती आई या जगातून गेली, पण त्याला काहीच फरक पडत नव्हता. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी तो रोमॅन्टिक मूडमध्ये येत होता. याला काय म्हणायचं? पण तन्वीला मात्र त्याच्याशी असं एकरूप होणं आवडत नव्हतं यावेळी तरी. अर्जुन ज्यांचा तिरस्कार करतो त्यांचा काडी मात्र विचार करत नाही. एकदा का त्यानं एखादी व्यक्ती डोक्यातून काढली की काढलीच, मग ती अगदी सख्खी आई असली तरी चालेल. मग बायकोचं काय? तन्वी विचार करत होती आणि तिच्या अंगावर सरकन काटा आला. भविष्यात तिच्याकडून जर एखादी चूक झाली, अर्जुन सहज माफ करेल का तिला, असा तिच्या मनात विचार डोकावला. देव न करो आणि माझ्याकडून काही चूक हो, नाहीतर अर्जुन माझा सुद्धा इतकाच तिरस्कार करायला लागेल. आणि या कल्पनेनेच तन्वीला घाम यायला सुरुवात झाली आणि खूप उशिरा झोप लागली तिला. आणि इकडे कुणाल त्याच्या रूममध्ये गेला. रिया खूप सजून नटून बेडवर बसली होती. कुणाल आणि ती ओळखीचेच होते. जास्त दडपण नव्हतं तिला, फक्त पहिल्या रात्रीची भीती होती, हुरहुर होती. त्याची अशी भीती नव्हती वाटत तिला. मग कुणाल तिच्याजवळ आला, तिच्या डोक्यावरचा पदर त्यानं काढला आणि ती सरळ लाजून त्याच्या मिठीत शिरली. त्याचा स्पर्श तिच्यासाठी नवीन नव्हता किंवा तो सुद्धा अनोळखी नव्हता, फक्त आतुरता होती, आस होती मिलनाची. मग कुणालने अलगद तिचे दागिने काढले. तिच्या हातावर किस करून त्याने तिला मिठीत घेतली.
ती फार शहारून गेली. कुणालने तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि तिच्यावर चुंबनांचा वर्षाव करू लागला. आता दोघेही बेभान झाले होते आणि कुणालने तिच्या अंगावरची वस्त्र दूर केली. तिने लाजून तिचे डोळे मिटले. त्यानं तिला अलगद बेडवरती गुलाबाच्या पाकळ्यांवरती झोपवलं. रियाचे डोळे अजूनही बंदच होते. ती फार लाजत होती त्याच्या डोळ्यात पाहायला. फक्त त्याचा स्पर्श फील करत होती मनापासून. आणि आता कुणालनंही त्याचेही कपडे काढले आणि तो तिला चिकटला. त्याच्या उघड्या शरीराचा स्पर्श तिच्या उघड्या शरीराला झाला आणि रोमारोमातून चैतन्य धावायला लागलं. दोघांचंही रक्त सळसळ करून नसानसातून व्हायला लागलं. अंगावर रोमांच उभा राहिले. रक्त तापायला लागलं. श्वास वाढले. हृदयाची धडधडसुद्धा वाढली. तो त्याच्या स्पर्शाने तिला उत्तेजित करत होता आणि ती फार उतावीळ होऊन पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखी तडफड तडफड करत होती. तिची तडफड आता त्याच्या स्पर्शाने थांबणार नव्हती. तिने तिचे डोळे उघडले आणि डोळ्यांनीच त्याला विनंती केली. तिच्या भावना आता तिला अनावर झाल्या होत्या आणि कुणालने सुद्धा तिची मागणी पूर्ण केली आणि वैवाहिक सुखाचा तो आनंद दोघांनीही घेतला. दोघांचंही मिलन झालं आणि ते कायमचे एकमेकांचे झाले आणि तृप्त होऊन एकमेकांच्या मिठीत झोपले. आता सकाळ झाली. रिया पुन्हा सगळ्यांसाठी चहा कॉफी नाश्ता बनवू लागली. तन्वी आणि अर्जुन आज त्यांच्या घरी जाणार होते. सगळे डायनिंग टेबलवर बसून चहा कॉफी घेत होते. रिया कुणालला म्हणाली, कुणाल, आज आईला भेटायला जायचं ना? तुम्ही म्हणाला होता की आज जाऊया. तसा तन्वीला ठसका लागला आणि कुणाल हक्काबक्का होऊन रियाच्या तोंडाकडे पाहत होता. अर्जुन म्हणाला, तनू, आर यू ओके ना? येस बेबी, ती तिचा ठसका आवरत म्हणाली आणि कुणालही कोड्यात पडला. आता कोणाला भेटवायची तिला? तन्वी, कुणाल दोघेही शांत होते. अर्जुनने शांततेत कॉफी घेतली. एकदा तन्वीकडे पाहिलं, एकदा कुणालकडे पाहिलं आणि खुर्चीतून उठला आणि रियाला म्हणाला, रिया, कम हिअर. तिला तर काहीच समजत नव्हतं. ती त्याच्याजवळ गेली. अर्जुनने तिचा हात पकडला आणि तिला एका बेडरूममध्ये घेऊन गेला. कुणाललासुद्धा काही समजत नव्हतं की नक्की काय करतोय तो. त्यानं तन्वीकडे पाहिलं. तन्वीने त्याला डोळ्याने शांत बसण्याचा इशारा दिला. आता अर्जुन रियाला घेऊन तिच्या बेडरूममध्ये गेला आणि त्याने दार लावलं. रिया काहीशी गोंधळून गेली होती, काहीशी घाबरली होती. तिला नक्की समजत नव्हतं की अर्जुनच्या मनात काय आहे. ती म्हणाली, अर्जुन दादा, तुम्ही मला इथे का आणलं? तो म्हणाला, रिया, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. ती म्हणाली, मग बोला ना, ते तर आपण बाहेरसुद्धा बोलू शकलो असतो. अर्जुन म्हणाला, नाही, मला तुझ्या एकटीशी बोलायचं होतं. ती म्हणाली, मग बोला ना. असं म्हणून ती खाली मान घालून उभा राहिली. अर्जुन एक दीर्घ श्वास घेऊन म्हणाला, रिया, माझ्याकडे तुझ्यासाठी 2 बातम्या आहेत. एक चांगली आणि एक वाईट. तुला अगोदर कोणती ऐकायची आहे ती सांग. आणि रिया आणखीन गोंधळली आणि अर्जुनचा स्वभाव बघता जास्त वेळ लावला तर तो चिडेल म्हणून अगोदर वाईट बातमी सांगा असं म्हणाली. मग अर्जुन म्हणाला, ऐक रिया, तू तुझ्या आईला भेटायला हॉस्पिटलमध्ये नाही जाऊ शकत. ती आश्चर्याने म्हणाली, का? का नाही जाऊ शकत मी? तो म्हणाला, कारण आता त्या तिथे नाहीत. काहीच न कळून रिया म्हणाली, तिथे नाही म्हणजे? कुठे गेली ती? दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेलं का तिला? मला कुणालने काहीच कसं सांगितलं नाही. हरकत नाही, मी तिथे जाते ना आणि तिथे आम्ही तिचा आशीर्वाद घेऊ. अर्जुन म्हणाला, रिया, तुझी आई दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा नाही. आणि रिया आणखीन आश्चर्याने म्हणाली, मग कुठे आहे ती? तिला घरी नेलं आहे का? भाबडे रिया फक्त इतकाच विचार करू शकत होती. चुकूनही वाईट विचार किंवा शंकेची पाल तिच्या मनात चुकचुकत नव्हती. अर्जुन म्हणाला, ती घरीही नाही आणि दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा नाही. आणि आता रिया आणखीन धक्का बसून म्हणाली, मग कुठे आहे ती? सांगा ना अर्जुन दादा, कुठे आहे माझी आई? हळव्या रियाचा गळा तर आत्ताच भरून आला होता आणि अर्जुन डोळे मिटून हाताच्या मुठ्या आवळत म्हणाला, ती देवाघरी गेली आहे. शी इज नो मोर. आणि हे ऐकून रिया धपदिशी बेडवर बसली. अर्जुन तसाच तिच्यासमोर उभा होता. क्षणभर रिया जे काही घडलं त्याचा शून्यात पाहून विचार करत होती आणि अचानक ढसाढसा रडायला लागली. रिया खूप रडत होती आणि अर्जुन तिला रडू देत होता, कारण यानंतर तिच्या डोळ्यात अश्रू आलेले त्याला चालणार नव्हतं. आता रिया एकटीच रडून रडून स्वतःला सावरत त्याला म्हणाली, कधी झालं हे? मला का नाही सांगितलं? अर्जुन म्हणाला, ज्या दिवशी तुझं लग्न होतं त्या दिवशी रात्री त्यांनी या जगाचा निरोप घेतला. आणि हे ऐकून रियाला धक्काच बसला. म्हणजे 2 दिवस झाले माझी आई गेली आणि मला आज कळतंय का असं केलं?
मला का नाही सांगितलं? माझ्या आईसाठी मी हे लग्न करत होते आणि शेवटी हे लग्न न पाहताच ती गेली. याचं दुःख तिला होत होतं. रियाला आता कोणाचा राग येत नव्हता. स्वतःच्याच नशिबावर चिडचिड करत होती. आईचं अंतिम दर्शन सुद्धा घेऊ शकले नाही मी. आणि तिचे अंतिम संस्कार ते कोणी केले? का ते सुद्धा हॉस्पिटलमध्ये झाले असतील ना? माझी आई बेवारसासारखी गेली, तिची मुलगी असून सुद्धा. म्हणून ती फार रडत होती. बराच वेळ रडत होती. ती जास्त गोंधळ घालत नव्हती किंवा आकांत तांडव करत नव्हती. तिचं बालपण ते आत्तापर्यंतचा प्रवास बघता ती खूपच दडपणाखाली वागली होती. आणि तिला आत्ता असं दुःखाचं प्रदर्शन मांडायला येत नव्हतं. सगळ्या वेदना गुपचूप सहन करून हृदयात दाबून ठेवायची सवय झाली होती तिला. खूप सोशिक बनली होती रिया. आणि अर्जुन म्हणाला, तुझ्या फॅमिलीत कोण कोण आहे? रिया डोळे पुसत म्हणाली, फक्त माझी आई होती आणि आता तीही मला सोडून गेली. आज मी पोरकी झाली आहे. मला का नाही सांगितलं? अर्जुन म्हणाला, तुझं लग्न होतं म्हणून नाही सांगितलं. आणि ज्या गोष्टी होणाऱ्या आहेत त्या घडत होत्या. त्याला कोणीच अडवू शकलं नसतं. तुझ्या फॅमिलीत फक्त तुझी आईच होती पहिल्यापासून. तुझे नातेवाईक, वडील, भाऊ कुठे आहेत? रिया म्हणाली, मला काहीच माहीत नाही. जेव्हापासून कळतंय तेव्हापासून मी आणि आईच आहोत. अर्जुन म्हणाला, आहुजा तुझा कोण लागतो? त्याचं नाव ऐकून तन्वीने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. अर्जुन तिची ती नजर ओळखून म्हणाला, हो, ओळखतं मी आहुजाला. आणि लग्नामध्ये तो तुझ्याशी काय बोलत होता? त्याचा आणि तुझा संबंध काय? आता रियाला विचारायचं होतं की तुम्ही इतकं सगळं मला का विचारताय? पण आता कुणाल, तन्वी आणि अर्जुन हेच तिची फॅमिली होते आणि त्यांच्यापासून तिला काहीच लपवायचं नव्हतं. म्हणून ती म्हणाली, माझी आई आणि मी, आम्हाला आहुजाच्या वडिलांनी घरात ठेवलं होतं. लहान असतानाच त्यांनी फसवून माझ्या आईकडून तिची सगळी संपत्ती हडप केली आणि आम्हा दोघींना घरातून हकलून दिलं. विपुल आहुजा माझा कोणीच लागत नाही. फक्त त्याच्या घरात आम्ही काही काळ राहत होतो. अर्जुन तिच्या बोलण्यावर कॉन्सन्ट्रेशन करत त्याची शंका विचारत म्हणाला, म्हणजे तुझ्या आईचं आणि त्याच्या वडिलांचं लग्न झालं होतं का? रिया म्हणाली, नाही. विपुल आहुजा माझा कोणी लागत नाही. पण का काय माहीत, तो माझा खूप द्वेष करतो आणि माझ्या आईचा सुद्धा. आम्हाला त्याच्या घरात नोकरासारखं एका अडगळीच्या खोलीत ठेवलं होतं. विपुल आहुजाचे वडील विक्रम आहुजा सुद्धा देवाघरी गेले. ते होते तेव्हा निदान दया म्हणून आम्हाला थोडे पैसे तरी पुरवायचे. पण ते गेले आणि आईची तब्येत बिघडली आणि विपुल आहुजाने आम्हाला हाकलून दिलं. मग मी आणि माझी आई दुसऱ्या ठिकाणी राहायला लागलो. आईची तब्येत खूप खालावत होती. मी तिच्या उपचारासाठी बाहेर काम करू लागले. आणि आता मग अर्जुनचा सगळा प्रकार लक्षात येत होता. त्याच्या वडिलांची फसवणूक करणारा, त्यांचा बिझनेस पार्टनर, त्याच्या आईला फूस लावणारा दुसरा तिसरा कोणी नसून विपुल आहुजाचा वडील विक्रम आहुजा होता. अर्जुनचं टार्गेट आता फिक्स झालं होतं. मग तो म्हणाला, आणि तुझे खरे वडील ते कुठे आहेत? त्यांच्याबद्दल तुझ्या आईने कधीच काही सांगितलं नाही का? विपुल आहुजाची बहीण आहेस तू? रिया म्हणाली, नाही, माझे वडील दुसरीच कोणीतरी व्यक्ती आहे आणि मला एक भाऊसुद्धा आहे, आई सांगायची. अर्जुन फार आशेनं म्हणाला, कोण आहे तो? कुठे आहे? रिया म्हणाली, माहीत नाही. आई इतकंच सांगायची आणि खूप रडायची. तिला खूप मानसिक त्रास व्हायचा आणि त्यातच ती बरी होत नव्हती. औषध उपचारांना साथ देत नव्हती. अर्जुनच्या वडिलांना फसवल्याबद्दल, त्यांच्याशी प्रतारणा केल्याबद्दल तिच्या आईला मानसिक त्रास होत होता. आणि अर्जुन मनात म्हणाला, माझ्या बाबांना जितका मानसिक त्रास झाला त्यापुढे या बाईचा हा मानसिक त्रास काहीच नाही. मग अर्जुन तिला म्हणाला, तुझ्या लहानपणीचे फोटो एखादी खूण आहे का तुझ्याकडे? म्हणजे आपल्याला तुझ्या भावाला वडिलांना शोधण्यास मदत होईल. आणि रियाने तिच्या सुटकेसमधून तिच्या आईने एक लहानपणी काढून ठेवलेला फोटो दाखवला. अर्जुनने खात्री करण्यासाठी तो फोटो पाहिला आणि त्याची खात्री पटली की ती हीच चिमुरडी आहे, 3 वर्षाची. आणि ती त्याची सख्खी बहीण होती, संजना. तेच डोळे, तेच नाक, तोच चेहरा. आणि अर्जुन तिला म्हणाला, तुझ्या भावाचा वडिलांचा एखादा फोटो आहे तुझ्याकडे? रिया म्हणाली, नाही, आईकडे काहीच नव्हतं. मग अर्जुन मनात म्हणाला, कसं असेल? स्वार्थापायी सगळी नाती तोडून गेली ती बाई. मग कशाला आठवणी सोबत घेऊन जाईल? मग अर्जुन पुढे म्हणाला, जर मी तुला तुझ्या भावाला भेटवलं तर? आणि रियाने चमकून त्याच्याकडे पाहिलं, फार अविश्वासाने. हे कसं शक्य आहे असं म्हणाली. अर्जुन म्हणाला, शक्य आहे. आणि हीच तुझ्यासाठी चांगली बातमी आहे. रियाला तर हसावं की रडावं, आई गेल्याचं दुःख मानावं की भाऊ मिळतोय याचा आनंद.
मानावा हेच कळत नव्हतं. देवाचा हा कसला खेळ म्हणायचा. एक ओंजळ रिकामी केली आणि दुसरी भरली. रिया तशीच अश्रू पुसत खाली मान घालून म्हणाली, कोण आहे माझा भाऊ? कुठे आहे? आणि इतके दिवस तो का नाही भेटला मला? आता इतका वेळ दगडासारखा कठोर असलेल्या अर्जुनचे डोळे भरून आले होते. तो त्याचा दाटून आलेला कंठ आवरत म्हणाला, अगं त्यालाच माहीत नव्हतं की तू त्याची बहीण आहेस. आणि तो तुला दररोज पाहत होता. तूही त्याला पाहत होतीस. पण ओळख नव्हती ना. त्याला तर तेव्हाच कळालं जेव्हा त्यानं तुझ्या आईला पाहिलं. रिया म्हणाली, आईला पाहिलं म्हणजे? त्यानं कधी आईला पाहिलं? आता अर्जुनला हुंदका आवरत नव्हता. तरीही फार प्रयत्न करून त्याने पापणीचे आड त्याचे गच्च पाण्याने भरलेले डोळे लपवत तो म्हणाला, तो त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये गेला होता, ज्या दिवशी तुझी आई देवाघरी गेली. आणि वाईट वाटून घेऊ नकोस, तुझी आई बेवारस नाही गेली. त्याने अंतिम संस्कार केले आहेत. आणि हे ऐकून रिया पुन्हा मोठ्याने रडायला लागली. काय? हे खरंच बोलताय तुम्ही? माझी आई नक्की बेवारस नाही ना गेली? कोण आहे तो? कुठे आहे माझा भाऊ? कसा दिसतो? सांगा ना, मला त्याला भेटायचं आहे. अर्जुन तरी गप्पच होता. लवकर सांगा ना अर्जुन दादा, माझी आणखीन परीक्षा नका ना घेऊ. अर्जुन म्हणाला, रिया तो भेटला तर काय करशील? रिया म्हणाली, काय करू? फक्त कडकडून त्याला मिठी मारेन आणि त्याच्या मिठीत अश्रूंना वाट मोकळी करून देईन. आणि आता अर्जुनने त्याचे दोन्ही हात पसरले आणि आता त्याला त्याचे अश्रू अडवता अडले नाहीत. त्यानं त्याच्या अश्रूंसमोर हार मानली आणि त्यांना वाट मोकळी करून देत तो म्हणाला, रिया मग ये माझ्या मिठीत आणि दे तुझ्या अश्रूंना वाट मोकळी करून. कारण मीच तुझा भाऊ आहे, मोठा भाऊ अर्जुन देसाई, आणि तू संजना देसाई. हे ऐकून रियाला धक्का बसला. तो धक्का सुखद होता की आश्चर्याचा नाही सांगता येणार. पण त्यानं तिचं कन्यादान केलं. तिच्या डोक्यावर प्रेमानं हात ठेवला. त्याचा स्पर्श तिला आपुलकीचा वाटला. यावरूनच तिला खात्री पटली आणि तिनं धावत जाऊन त्याला मिठी मारली. अर्जुनने तीच मिठी आवळली आणि कितीतरी वेळ ते बहीण भाऊ एकमेकांच्या मिठीत रडत होते. कोणीच कोणाला समजावण्याच्या मनस्थितीत नव्हतं. एवढा कणखर अर्जुन, डॅशिंग अर्जुन, समोरच्याला नजरेच्या धाकाने गपगार करणारा अर्जुन आज ढसाढसा रडत होता. आज त्याची बहीण त्याला पुन्हा मिळाली होती आणि बराच वेळ झालं ते असेच रडत होते. तिच्या अश्रूंनी त्याचा शर्ट भिजून गेला होता आणि त्याच्या अश्रूंनी तिच्या डोक्यावर अभिषेक घातला होता. आणि थोड्या वेळात रिया सावरली. तिने त्याच्या हाताला पकडलं आणि बेडवर बसवलं. आत्तापर्यंत तर तिने त्याला अशा रूपात कधीच पाहिलं नव्हतं. तिने तिच्या हाताने त्याचे अश्रू पुसले. ती लहान असताना असेच त्याचे अश्रू पुसायची, तिच्या चिमुकल्या हाताने. अर्जुन खोटं खोटं रडण्याचं नाटक करायचा आणि रिया त्याचे अश्रू पुसायची. पण आज तो नाटक करत नव्हता, तर खरा खरा रडत होता आणि ती खरंच त्याचे डोळे पुसत होती. पण तिच्या हे डोळ्यांना पाझर सुरू होताच आणि अर्जुनने तिचे डोळे पुसले. ती लहानपणी जेव्हा अशीच रडायची तेव्हा तो असेच तिचे अश्रू पुसायचा. तिला तर काहीच आठवत नव्हतं, पण फक्त अर्जुनला या सगळ्या आठवणी आठवायच्या आणि आणखीनच त्याचे डोळे पाझरायचे. आज दोघेही अनाथ झाले होते. तो तिला बापाच्या मायेने समजावत होता, धीर देत होता आणि ती आईच्या मायेने त्याचे अश्रू पुसत होती. आणि अर्जुन म्हणाला, रिया नाव स्टॉप धिस क्राईम. आता अजिबात रडायचं नाही आणि तू पोरकी नाहीस, लक्षात ठेव. मी आहे, समजलं? आणि रिया म्हणाली, अर्जुन दादा तुला एक सांगू, तू ना आईसारखा दिसतो. आता हे तन्वीनं सुद्धा त्याला सांगितलं होतं. तेव्हा तो तन्वीवर चिडायचा, पण आता रियावर नाही चिडला, फक्त शांत झाला. आणि रिया पुढे म्हणाली, पण मी आणि आई आहुजाच्या घरी कसं गेलो? आता अर्जुनला आणखीन काही रियाला सांगायचं नव्हतं. त्याच्या आईची बॅड हिस्ट्री त्याला ओपन करायची नव्हती, कारण तिच्याविषयीची इमेज रियाच्या मनात तशीच राहावी असं त्याला वाटत होतं. आज त्या बाईनं ते पाऊल उचललं नसतं तर सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेली रियाचे असे हाल झाले नसते. त्या बाईने स्वतःचीही परवड करून घेतली आणि निष्पाप रियाची सुद्धा. आणि तो फक्त इतकंच म्हणाला, माहीत नाही, आणि आता तू त्याचा विचारसुद्धा करू नको. मग आता दोघेही बहीण भाऊ थोडंसं हसत रडत आठवणींना उजाळा देत होते. एकमेकांची आपबीती सांगत होते. बाहेर कुणाल तन्वीला म्हणाला, तन्वी अगं काय चाललंय आत? तन्वी म्हणाली, अर्जुन रियाला तिच्या आईविषयी सांगतोय, तो घेईल हँडल करून तिला. आणि कुणाल सुटकेचा निश्वास टाकत म्हणाला, बरं झालं अगं, मला तर फार टेन्शन आलं होतं. तिला जर हे कळलं की तिची आई या जगात नाही आणि आपण केवळ लग्नासाठी तिच्यापासून हे लपवून ठेवलं, तर तिने काय विचार केला असता गं माझ्याबद्दल? आणि आताही ती कशी रिॲक्ट करेल, गॉड नोज.
आणि इतक्यात अर्जुन रूममधून बाहेर आला. त्यानं पाण्याचा ग्लास भरून घेतला आणि पुन्हा बेडरूममध्ये गेला. दरवाजा लॉक केला. त्यानं कुणाल आणि तन्वीकडे नजर उचलूनसुद्धा पाहिलं नाही. हे बघून कुणाल थोडा शॉक झाला आणि म्हणाला, अर्जुन देसाई आणि कोणाला तरी पाणी देतात, हे मी स्वप्न बघतोय का? तन्वी, अगं तुझ्या नवऱ्याला वेड लागलं का? माझं डोकं फिरलंय, मला सगळं उलटं उलटं दिसतंय का? तन्वी म्हणाली, नाही रे. तो म्हणाला, तन्वी काय चाललं असेल ग आत? रिया खूप रडत असेल का? तन्वी म्हणाली, कुणाल, अर्जुन आहे ना, तो सगळं हँडल करेल आणि तिला सावरेलसुद्धा, तू नको काळजी करू. आणि हे ऐकून कुणाल म्हणाला, तन्वी, हा पिसाळलेला धूमकेतू इतका अचानक कसा बदलला गं? म्हणजे बघ ना, कन्यादान काय केलं, हॉस्पिटलमध्ये काय थांबला, व रिसेप्शनमध्ये किती काम करत होता, आणि 1 तासही सासरवाडीत न थांबणारे हे अकडू जावई चक्क 2 रात्री इथे थांबला. आणि तन्वी म्हणाली, कुणाल, हे तर काहीच नाही. त्याचा तर प्लॅन दर संडेला इथे यायचा आहे, तेही मुक्कामी राहायला. आणि आता तर कुणाल चाटच पडला. व्हॉट? तन्वी, तो बरा आहे ना? अगं हे मी काय ऐकतोय, तू खोटं बोलतेस ना? तन्वी म्हणाली, नाही कुणाल, मी कधी खोटं बोलते का? अरे त्याला तुझ्यावर लक्ष ठेवायचं आहे की तू त्याच्या बहिणीला कसा ट्रीट करतो. आणि कुणाल आश्चर्याने काहीच न कळून ओरडून म्हणाला, व्हॉट? माझ्यावर लक्ष ठेवायला? आणि त्याची बहीण कोण? आणि मी कशाला तिला ट्रीट करत बसू? तन्वी त्याला म्हणाली, रिया. रिया त्याची बहीण आहे, तीही सख्खी. हे त्याला हॉस्पिटलमध्ये रियाच्या आईला पाहून कळालं. त्यानेच त्यांचे अंतिम संस्कार हॉस्पिटलमध्ये न करता विधिवत केले आणि म्हणूनच त्यानं रियाचं कन्यादान केलं. रिसेप्शनमध्ये सुद्धा जबाबदारीने काम केलं आणि आता तिचा संसार सुरळीत चालतोय की नाही हे बघण्यासाठी तो दर संडेला इथे येणार आहे. तुला माहीत आहे ना कुणाल, विदाऊट पर्पज अर्जुन सर काहीच करत नाहीत. अरे बघतसुद्धा नाहीत एखाद्याकडे, उगीच का ते नंबर 1 बिझनेसमन आहेत. आणि आता तर हे ऐकून कुणालचे तोंड, डोळे सगळंच वाचलं. तो मटकन खुर्शीत खाली बसला. त्यालासुद्धा हा एक धक्काच होता. तन्वी त्याला सावरत म्हणाली, कुणाल, अरे नको टेन्शन घेऊ, तो रियाला बरोबर समजावेल. कुणाल म्हणाला, मला आता रियाची काळजी नाहीच, मला माझीच काळजी लागली आहे. बहिणीचा नवरा होता तोपर्यंत ठीक होतं, आता बायकोचा भाऊ म्हणून तो माझ्या डोक्यावर बसला. तन्वी, आता माझं कसं होणार गं? त्याच्या बहिणीला बोट जरी लावलं तरी तो माझा जीव घेणार. आधी हात मोडला, आता बहुतेक पाय मोडेल. कुणाल फार हवालदिल होऊन बोलत होता. तन्वी हसून म्हणाली, कुणाल, अरे किती घाबरतोस त्याला? असा नाही तो. उलट तुझ्यामुळे रिया त्याला भेटली म्हणून तो खूप खुश आहे तुझ्यावर. तू तिला खूप आधार दिलास ना, त्याची जाणीव आहे त्याला. थँक गॉड, असं म्हणून कुणाल थोडा रिलॅक्स झाला. आणि आता अर्जुन रियाच्या हाताला पकडून बाहेर आला. तन्वीनं तिला फार प्रेमानं मिठी मारली. कुणाल मात्र घाबरलेल्या तोंडानं अर्जुनकडे बघत होता. मग अर्जुन रियाला म्हणाला, रिया, तुझी बॅग पॅक कर. तसं कुणालनं चमकून अर्जुनकडे पाहिलं, मग तन्वीकडे पाहिलं. तन्वी काहीतरी बोलेल म्हणून. तन्वी मात्र काहीच बोलली नाही, कारण आता इतक्या वर्षातून त्याला त्याची बहीण भेटली होती. मग 1-2 तासात त्यांचं बोलणं होणारच नव्हतं. आता बहिणाबाईचे खूप लाड करायचे होते, तेही घरी नेऊन. आणि तन्वीसुद्धा त्यांची बॅग घेऊन आली. रियासुद्धा कुणालकडे बघत बघत तिची बॅग घेऊन आली. कुणाल रडका चेहरा करून मनात म्हणाला, सगळेच निघाले, रियासुद्धा निघाली, आता मी एकटा इथे काय करू? तो मनातच म्हणत होता, रिया नको ना जाऊ प्लीज. पण त्याची तोंडातून एक शब्द काढण्याची हिंमत नव्हती. आणि अर्जुन म्हणाला, चल तनू, खूप झालं, खूप घेतली सासरवाडीत खातिरदारी करून. नाव लेट्स गो तनू. आणि कुणाल, आता आम्हीसुद्धा आमच्या जावयाची खातिरदारी करू. सुभेदारांचा पाहुणचार खूप पाहिला, आता तुम्ही देसाईंचा पाहुणचार घ्यायला या. त्यांचा जावई म्हणून रिया आता 8 दिवस तिच्या माहेरी राहील. आणि त्यानं रियाची बॅग उचलली, तिच्या हाताला पकडलं आणि कुणालच्या देखत बघता बघता तिला घराच्या बाहेर घेऊन गेला सुद्धा. कुणालनं खूप बारीक तोंड केलं होतं. तन्वीनं त्याच्याकडे खूप प्रेमानं पाहिलं आणि त्याला म्हणाली, जावई बापू, या बरं का पाहुणचार घ्यायला. आणि हसत बाहेर आली. आज अर्जुननं रियाला त्याच्या शेजारी बसवलं. तन्वी मागे बसली आणि हे पाहून कुणाल चिडला आणि मनात म्हणाला, या पिसाळलेल्या धूमकेतूला त्याची बहीण काय मिळाली तर माझ्या बहिणीची लगेच जागा बदलून टाकली. आणि हा माझ्या राशीवरून कधी उठणार आहे कुणास ठाऊक. उलट आणखीनच घट्ट चिकटून बसला. पण आता मी एकटा काय करू? तिच्या मागे पण जाऊ शकत नाही. साला अर्जुन, डफर कुठला. कुणालच्या तोंडातून अर्जुनसाठी आज चक्क शिवी निघाली. जेव्हा आपल्या बायकोमध्ये आणि आपल्यामध्ये एखादा लुडबुड करतो तेव्हा नवऱ्याची अशीच अवस्था होते बहुतेक. त्याला आता कळायला लागलं आणि म्हणाला,
त्यानं ऐकलं तर काय होईल माझं? पण ऐकलं तर ऐकलं, आता सालाच आहे की तो माझा. आता रिया कुणालकडे बघत होती. तो तिला हसून निरोप द्यायची ती वाट बघत होती आणि कुणाल तिला बाय करतच नव्हता. अर्जुन म्हणाला, कुणाल, ती बघते तुझ्याकडे, तिला बाय कर. आणि कुणालने फार वाईट तोंड करून हात हलवून तिला बाय बाय केला. अर्जुनने स्टार्टर मारला आणि गाडी सुसाट वेगाने निघाली आणि कुणाल अजूनही तसाच हात हलवत होता. आता अर्जुन सर त्यांच्या जावयाची कशी खातिरदारी करणार हे पाहणं फारच इंटरेस्टिंग ठरणार आहे. आवडेल ना तुम्हाला पाहायला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अजिबात कंजूसी करू नका.